नमस्कार मंडळी. चला तर आज आपण बनवूया गाजराचा हलवा. हिवाळा आला आणि त्यामध्ये गाजराचा हलवा बनवला नाही असं तर होणारच नाही. तर ह्या सीझनमध्ये प्रत्येकाच्या घरी हा गाजराचा हलवा बनवला जातो. त्यासाठी आपण बाजारातून लालसर अशी गाजरं घेतलेली आहेत. ती गाजरं आपण स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेली आहेत. त्यासोबतच आपण काजू आणि बदाम घेतलेले आहेत. काही ड्रायफ्रूट्स ते आपण छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत, जसे आपल्याला पाहिजे असेल तसे. त्यानंतर चवीपुरती साखर आपण घेतलेली आहे, जसं गोड आपल्याला ज्या प्रमाणात आवडतं त्याप्रमाणे. सोबतच आपण घेतलेला आहे हा दुधाचा खवा, थोडी वेलची पावडर. तर तुम्ही बघत असाल हे सर्व साहित्य आपण गाजराचा हलवा बनवण्यासाठी घेतलेला आहे. तर साखर ही आपण आपल्या चवीनुसार घेऊ शकतो. ड्रायफ्रूट्स आपल्याला जे आवडतात ते ड्रायफ्रूट्स आपण घेऊ शकतो. जर तुम्हाला मनुके आवडत असेल तर मनुकेही तुम्ही टाकू शकता. तर आता आपण इकडे किसणी घेतलेली आहे. तर या किसणीने आपण आता हे स्वच्छ धुवून जे गाजर घेतलेले आहेत हे सर्व गाजर आपण आता एक एक करून किसून घेणार आहोत. तर तुम्ही बघत असाल आपला हा गाजराचा किस किती मस्तपैकी पडत आहे. तर आता आपण हे जे 1 किलो गाजरं घेतलेली आहेत ही सर्व गाजरं आपण आता किसून घेणार आहोत. हा किसताना थोडं मेहनत घ्यावी लागते. तर तुम्ही आता बघत असाल की आपला हा किस किती मस्तपैकी पडत आहे. तर आपण आता हे सर्व गाजरं किसून घेणार आहोत. तर हा जवळपास 1 किलो गाजरांचा किस आहे. तो आपला एक प्लेट भरून झालेला आहे. आता आपण गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढई गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये हे गाईचं साजूक तूप 2 चमचे टाकून घेणार आहोत. हे तूप गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये हा जो किसून घेतलेला 1 किलो गाजराचा किस आहे तो गाजराचा किस त्यामध्ये टाकून घेणार आहोत. तर गाजराचा जेव्हा हलवा करतो तेव्हा आवर्जून सांगेल की कढई थोडी मोठीच घ्यावी. आपण हा गाजराचा किस जो टाकून घेतलेला आहे तो आपण आता तुपावरती चांगलं भाजून घेणार आहोत. तर आपण हे 5 मिनिटं गाजराचा किस पूर्णपणे हलवून घेणार आहोत. तर गाजरामध्ये आपण बघायला गेलं तर पाण्याचं प्रमाण असतं. तर आपण हे 5 ते 10 मिनिटं हलवल्यानंतर गाजर पाणी सोडायला लागतं. तर तुम्ही बघत असाल पूर्ण भरलेली कढई आता 3/4 झालेली आहे आपली. तर जसं 10 मिनिटं होईल गाजर हलवून झाल्यानंतर तुपावरती आपण त्यामध्ये अर्ध वाटी दूध टाकून घेणार आहोत. दूध टाकून झाल्यानंतर आपण ते पूर्णपणे मिक्स करणार आहोत आणि 5 ते 10 मिनिटं हा किस आपण हलवत राहणार आहोत, जोपर्यंत त्याच्यातलं पाणी आणि दुधाचं जे प्रमाण आहे ते आटत नाही. पूर्ण पाणी आणि दूध हे गाजराने ऑब्झर्व केलेलं आहे. आपण आता त्यामध्ये जो दुधाचा खवा आपण गेलेला आहे तो दुधाचा खवा आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत. खव्याने थोडंसं गाजराच्या हलव्याला ना एक वेगळी चव येते, ती एक मजाच वेगळी असते. तर आपण हा खवा टाकून घेतलेला आहे. हा खवा आपण पूर्णपणे मिक्स करून घेणार आहोत. कंटिन्यू आपण गाजराचा किस हा पूर्ण मिक्स करून हलवून घेणार आहोत. तर आपल्याला आता ह्या प्रोसेसमध्ये कंटिन्यू हलवून घेऊन हा खवा मिक्स करून घ्यायचा आहे. खवा मिक्स झाल्यानंतर आपण त्यामध्ये वेलची पूड टाकून घेणार आहोत. तर वेलची पूडने थोडंसं कुठलेही स्वीट आपण जे बनवतो त्याला एक थोडी वेगळी चव येते. त्यामुळे आधी आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड टाकून घेणार आहोत. गोड हे आपल्या प्रमाणाप्रमाणे आपण घेऊ शकतो, म्हणजे जसं आपल्याला चवीनुसार आवडतं. काही जणांना गोड खूप आवडतं, काही जणांना गोड कमी आवडतं. तर गाजराच्या हलव्यामध्ये थोडं साखर असावीच, कारण की जरा गोड प्रमाणात असेल तर ते खाण्यामध्ये पण एक जरा वेगळीच मजा येते. तर आपण आता त्यामध्ये साखर टाकून घेतलेली आहे. ती आपण पूर्णपणे हलवून मिक्स करून घेणार आहोत. तर आपल्याला 2 ते 3 मिनिटं हे प्रोसेसमध्ये हलवत राहायचं आहे. तर आपण हा गाजराचा हलवा 2 ते 3 मिनिटं हलवत राहणार आहोत. तर जर तुम्ही बघत असाल तर आपला हा गाजराचा हलवा आता खाण्यासाठी तयार होत आहे. तर तुम्ही बघितलं असेल की जेव्हा आपण हलवा करत होतो तेव्हा कढई पूर्ण भरलेली होती
तर त्यामधलं पाणी आणि दुधाचं प्रमाण ऑब्झर्व गाजराने केल्यानंतर आपलं हाफ ऑफ द कढई आता गाजराचा हलवा झालेला आहे. त्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स तुमच्या चवीनुसार किंवा आवडीनुसार जे आवडत असतील ते ड्रायफ्रूट्स टाकू शकता. मी सध्याला काजू आणि बदामच घेतलेले आहेत, पण तुम्हाला वॉलनट, अक्रोड जर आवडत असेल, मनुके आवडत असतील तर तुम्ही तेही ॲड करू शकता. तर ते ऑप्शनल आहे की आपण आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स मिक्स करू शकतो. मी सध्याला माझ्याकडे काजू आणि बदाम अवेलेबल होते, तर ते मी त्याच्यामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत आणि आता गॅस बंद केलेला आहे आणि हा गाजराचा हलवा थोडा थंड होण्यासाठी ठेवलेला आहे. तर तुम्ही बघत असाल काय मस्त असा लालसर गाजराचा हलवा खाण्यासाठी तयार झालेला आहे. तर तुम्ही कधी बनवताय गाजराचा हलवा? नक्की कळवा गाजराचा हलवा बनवल्यानंतर आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायलाही विसरू नका. तुमचा हलवा कसा झाला हे कमेंटमध्ये वाचायला नक्कीच आवडेल. चला मंडळी, नमस्कार.